एक वचन मी वाचते, एक वचन तुम्ही, आणि शेवटचं वचन आपण सगळे मिळून वाचू. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता आपल्याकडं आता आजचे विधन्स डे आपण पाळत आहोत, आजचा छापा दिवस, आणि त्यासाठी आपल्याला चांगले वक्ते लाभलेले आहे आणि ते आलेले आमच्या चर्चमध्ये दीपक शेजे, पास्टर दीपक शेजे हे मी त्यांना समोर आमंत्रित करते. आजचा मांडणा आहे ते देणार आणि त्याबद्दल आपल्याला जे बायबल वितरित करतो आपण त्याची माहिती पण ते सांगणार. आणि त्यापूर्वी येणार त्यांचं स्वागत करणारे आपण आपल्या चर्चतर्फे इतके तरुण संगीत इतक्या सगळ्यांनी समोरून त्यांचं स्वागत करायचं. येस. गिडियन्स मिनिस्ट्रीबद्दल किती लोकांना माहिती आहे? आपण जे नवीन करार वाटतो आहे की सगळ्या ठिकाणी आपण ते प्रदर्शित करतो, लोकांपर्यंत पोहोचवतो. तर प्रियांनो, गिडियन्सचं कार्य खूप मोठं आणि खूप वाढत चाललेलं आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होईल कितीतरी लोकांचं जीवन याच्यामध्ये बदलत चाललेलं आहे आणि देव वाढवत आहे. आणि देवाचं वचन सांगतं, देणारा, ठेवणारा आणि वाढवणारा तो परमेश्वर आहे. अब्रामाला परमेश्वराने दिलं, ठेवलं आणि वाढवलं. आता कसं ते सांगतो मी तुम्हाला. अब्राम 100 वर्षाचा होता, सारा 90 वर्षाची होती, बरोबर आहे. परंतु त्यांना मूल बाळ होणे शक्य होतं का? देव बोलला, देवाने त्यांना दिलं. मग त्याचं अर्पण करण्याकरिता अब्राम त्याला डोंगरावरती घेऊन गेला. इसाक म्हणतो, बाबा सर्व गोष्टी आपण सोबत घेतल्या पण आपण कोकरू घेतलं. अब्राम म्हणाला, परमेश्वर पाहून देईल. परमेश्वराने त्या ठिकाणी कोकरू पाहून दिलं
म्हणजे त्या ठिकाणी आपण वधस्तंभाची आठवण त्या ठिकाणी आपण करू शकतो. या आठवड्यामध्ये या महिन्यामध्ये आपण वधस्तंभाविषयी बरेच संदेश ऐकत आहोत. परंतु आज मी तुमच्यासाठी वधस्तंभाचा जो संदेश घेऊन येणार आहे, निश्चितच देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. देवाने इसाकाला दिलं आणि देवाने इसाकाला ठेवलं आणि देवाने इसाकाच्या पूर्ण संततीला वाटलं. देणारा, ठेवणारा आणि वाढवणारा परमेश्वरच आहे. भरपूर वर्ष पहिलीची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आरिफ मोहम्मद हा एक व्यक्ती होता. याचा जन्म मुस्लिम कुटुंबामध्ये झाला आणि ते त्यांच्या जीवनामध्ये खूप हुशार व्यक्तिमत्व त्यांचं होतं आणि मुस्लिम धर्मामध्ये त्यांच्या जीवनामध्ये ते खूप धार्मिक परिस्थितीमध्ये वाढले. त्यांचं कुटुंबही खूप धार्मिक होतं आणि त्या सर्व गोष्टी करत असताना त्यांचं शिक्षण 10वीपर्यंत झालं. त्यानंतर मग 11वी झाली, 12वी झाल्यानंतर ते कॉलेजला गेले. कॉलेजला गेल्यानंतर काही लोकांनी त्यांना पवित्रशास्त्र दिलं. ते होतं गिडियनचं पवित्रशास्त्र. त्यांनी ते घेतलं, पण ते मोमेडियन असल्यामुळे, मुसलमान असल्यामुळे त्यांनी ते ठेवून दिलं. ते वाचलं नाही कधीच. कालांतराने त्यांना इस्रोमध्ये नोकरी मिळाली आणि मग एका फंक्शनमध्ये ते गेलेले असताना त्यांना त्यांच्या सरांनी ते नवीन करार परत त्यांच्यापर्यंत दिले. आता बघा देवाची योजना. त्यांना दिलं आणि त्यांना ते घेतलं आणि परत ठेवून दिलं. पण काही दिवसानंतर परमेश्वराची प्रत्येक माणसाच्या जीवनाविषयी योजना असते. त्यांनी ते नवीन करार हाती घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. जशी वाचायला सुरुवात केली, परमेश्वराचं वचन त्यांच्याशी बोलू लागलं. त्यांचं जीवन त्या ठिकाणी परिवर्तित झालं आणि त्यांनी मग तिथल्या लोकल पाळत आणि मग तिथल्या मंडळीतल्या लोकांशी संवाद साधला आणि परमेश्वराने त्यांचं जीवन त्या ठिकाणी बदललं आणि ते बदलले. गिडियन्स मिनिस्ट्रीचं जे कार्य आहे 1899 मध्ये जॉन निकल्सन आणि त्यांचे 2 सहकारी यांनी ह्या गिडियन्स मिनिस्ट्रीची सुरुवात केली. ते ख्रिश्चन व्यावसायिक होते. देवाने त्यांना धर्मग्रंथ वितरणासाठी दृष्टी दिली, दृष्टांत दिला. त्यांनी हॉटेल्स, मोटेल्स, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, अनाथ आश्रम, मिलिटरी कॅम्प, हॉस्पिटल कॅम्प या ठिकाणी त्यांनी नवीन करार वितरित केले आणि 1961 मध्ये ही सेवा भारतामध्ये सुरू झाली. आतापर्यंत आपण भारतामध्ये नवीन करार आतामध्ये 22 भाषांमध्ये आपण नवीन करार छापलेले होते. परंतु 2025 आणि जवळजवळ 26च्या अहवालामध्ये आम्ही पाहतो नवीन करार जवळजवळ 25 भाषांमध्ये आपल्या देशामध्ये छापण्यात येत आहे. भारतामध्ये 25 भाषांमध्ये नवीन करार छापण्यात येत आहेत आणि याचा उद्देश एकच आहे. मत्तई शुभ वर्तमान याचा 28वा अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये जसं सांगितलेलं आहे, तुम्ही सर्व सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा, तुम्ही साक्षी व्हा. या वचनावर ही सर्व पूर्ण संस्था आधारित आहे आणि छान प्रकारे ते काम करत आहेत. आणि नवीन करार जवळजवळ संपूर्ण जगामध्ये 110 भाषांमध्ये ते छापण्यात येतं आणि भारतामध्ये 25 भाषांमध्ये ते छापण्यात येते. जगामध्ये 3 लाख गिडियन्स आणि एलेक्झरीज आहेत आणि भारतामध्ये 50,000 गिडियन्स आणि एलेक्झरीज आहेत. आपण 2025 मध्ये 58 लाखांपेक्षा जास्त नवीन करार आपल्या भारतामध्ये लोकांपर्यंत पोहोचू शकलेलो आहोत आणि जगामध्ये जर त्याचा आकडा पाहिला तर 8 करोड लोकांपर्यंत आपण नवीन करार घेऊन पोहोचलेलो आहोत. त्याचप्रकारे नवीन करार छापण्याकरिता आज तुम्हाला माहीत असेल, मागच्या 2 वर्ष अगोदर आम्ही अहवाल दिला होता, जवळजवळ 50 रुपये खर्च नवीन करार छापण्याकरिता लागतो. परंतु 2024 नंतर प्रत्येक वस्तूची किंमत वाढत चाललेली आहे. साधारण 54 ते 55 रुपये आपल्याला नवीन करार छापण्याकरिता खर्च येतो आणि हा पैसा आपण जमा कसा करतो तर आपण विश्वासणारे आपल्या दानांमधून, परमेश्वराने जे आपल्याला दान दिलेलं आहे त्यामधून, चर्चेसमधून आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे डोनेशन्स येतात त्यामधून हा पैसा उभा करण्यात येतो आणि आपण सर्व दरवेळेस या सेवेला मदत करत आहात म्हणून मी आपले सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद तुमच्या सहकार्याबद्दल. आणि हा जो पैसा आहे हा फक्त बायबल प्रिंट करण्याकरिता वापरण्यात येतो. हा पैसा दुसरीकडे कुठलाच खर्च होत नाही. जोही पैसा आपण मिनिस्ट्रीमधून उभा करतो देवाच्या कृपेने हा सर्व पैसा पवित्र शास्त्राच्या प्रिंटिंग करण्यात येतो आणि देव ह्या सर्व गोष्टीवर आज आशीर्वाद देत आहे. त्याचप्रकारे आम्ही आपणाकडून परत ह्या वर्षी सुद्धा आम्ही अपेक्षा करतो की 2026 मध्ये आम्हाला तुम्ही सपोर्ट करावा,
सपोर्ट करण्याच्या काही पद्धती आहेत. तुमच्या कौटुंबिक प्रार्थनेमध्ये रोज तुम्ही आठवण ठेवा की देवा जे वचन छापण्यात येत आहे ते वचन योग्य लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्या वचनाचा उपयोग तुझ्या सेवेसाठी व्हावा आणि कित्येक अनेक लोक तुझ्या राज्यामध्ये यावे यासाठी आपण प्रार्थना करू शकतो. आणि विशेष आपण ह्या गोष्टीसाठी सहज प्रार्थना करायला पाहिजे. तेव्हा आपण या ज्या गावामध्ये राहतो गावातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करणं आमचं कर्तव्य आहे. कुटुंबातला व्यक्ती असो, नातेवाईक असो, गावातला व्यक्ती असो, आमचं कर्तव्य बनते. जे आम्ही अन्न खातो आमच्या गावातून प्रत्येक शेतातून आपल्याला खायला मिळतं. त्या ठिकाणी आपण जात धर्म पाहतो का नाही? कुठूनही येतात. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांच्या शेतातून आपल्याकडे खायला अन्न येतं. आमचंही कर्तव्य बनते की देवाने आम्हाला जे दिलेलं आहे ते त्यांच्यासाठी आम्ही द्यावं. आम्ही प्रार्थना करू शकतो की प्रभुदेवा त्यांचं तू धारण कर, त्यांचं जीवन तू बदलव. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो निश्चित परमेश्वर प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे आणि देवबाप ह्या सर्व गोष्टीसाठी परमेश्वर आशीर्वादित करो. आणि ह्यामध्ये आणखी एक प्रकारे आपण सेवा करू शकतो. ती सेवा म्हणजे जर आम्ही याच्यामध्ये मेंबरशिप सुद्धा घेऊ शकतो. पती पत्नी असेल तर वर्षाचे 2500 रुपये आणि जर त्यांचं लग्न झालेलं नसेल त्यांनी 1300 रुपये दर वर्षाला तुम्ही देऊन मेंबरशिप त्याची स्वीकारू शकता. आणि आजीवन जर करायचं आहे तर त्याची मेंबरशिप 25,000 रुपये एकाच वेळा आपल्याला द्यायची आहे. म्हणजे जीवनभर आपल्याकडे म्हणजे परत ते आपल्याला मागणार नाही. 25,000 रुपये जर आपण दिले तर आजीवन आपण त्याचे सदस्य होऊ शकतो. गिडियन्स मिनिस्ट्रीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. देव करू या सर्व गोष्टीद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. देवाच्या वचनाकडे जाऊया. आणि आज तुमच्यासाठी नवीन विषय मी घेऊन आलेलो आहे आणि तो विषय आहे ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं सामर्थ्य आणि देवाचं ज्ञान. वचन वाचूया. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय आणि 8वं वचन कोणीतरी माझ्यासाठी वाचा. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय आणि 8वं वचन. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ प्रभुदेवा आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझं वचन सांगतं की आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. प्रभुदेवा वधस्तंभाचं सामर्थ्य तुझ्या लोकांपर्यंत घेऊन येत असताना प्रभूजी सहाय्य कर, मदत कर. प्रभू तुझ्या वधस्तंभाला चाचपण्याकरिता, तुझ्या वधस्तंभाला स्पर्श करण्याकरिता आणि तुझ्या वधस्तंभाची चव चाखण्याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. प्रभुदेवा मदत कर. प्रभुदेवा ह्या दिवसांमध्ये तुझ्या वधस्तंभापर्यंत पोहोचण्याकरिता प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. मान महिमा गौरव सन्मान तुला देतो. तुझं वचन पवित्र आत्म्याने प्रेषित होईल असं तू बोल देतो. मान महिमा गौरव तुला देऊ. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने मरण स्वीकारलं आपल्याकरिता आणि तेही वधस्तंभावर. शास्त्र जे पौल फिलिप्पियरासच्या मंडळीला जेव्हा हे पत्र लिहितो तेव्हा आम्हाला पाहायला मिळतं की पौल हा बंदिवासामध्ये त्या ठिकाणी आहे आणि बंदिवासातून तो हे पत्र लिहित आहे. आणि वधस्तंभावरच मरण का बरं सांगावं? खूप प्रकारच्या त्या ठिकाणी शिक्षा होत्या. जगातले लोक जेव्हा ख्रिस्ताकडे पाहतात किंवा ख्रिस्ती लोकांकडे पाहतात त्या वधस्तंभाकडे पाहतात तर त्यांचं एक सिद्धांत असतो की हे ख्रिश्चन लोकांचं धार्मिक चिन्ह आहे. इतिहासामध्ये जेव्हा आम्ही पाहतो तर इतिहासामध्ये हे शिक्षेचं ठिकाण म्हणून पाहण्यात येतं. आणि आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही वधस्तंभाकडे पाहतो तर आमच्या पापक्षमेचं ठिकाण ख्रिस्ताचा वधस्तंभ म्हणून आम्ही पाहतो. आमच्या पापक्षमेचं ठिकाण का बरं वधस्तंभावर मरण? कधी विचार केला का या गोष्टीविषयी? खूप प्रकारच्या शिक्षा आहेत. वधस्तंभावरचं मरणच का? त्या ठिकाणी फाशीची शिक्षा असू शकते. फाशीची शिक्षा लगेच मनुष्य मरतो. तलवारीने कापला तर लगेच मरतो. बंदुकीची गोळी मारली तर लगेच मनुष्य मरतो. सिंहाच्या गृहेत टाकलं तर सिंह फाडून खाऊन टाकतो. ही शिक्षा त्या काळामध्ये होत्या. परंतु वधस्तंभावरचं मरण का बरं प्रभू येशू ख्रिस्ताने स्वीकारलं असेल? वधस्तंभावरचं मरण त्या ठिकाणी थेंब थेंब रक्त सांगणार ते मरण. हळूहळू मनुष्य मरत, एकाएकी मनुष्य मरत. आम्ही पाहिलेलं आहे पवित्र शास्त्र वाचत असताना की प्रभू येशू ख्रिस्ताच्या चौकशा
त्याला फटके मारण्यात आले, त्याला वधस्तंभात ठेवण्यात आलं, कितीतरी कालावधी त्याच्यामध्ये गेलेला आहे, किती त्याचं रक्त सांगत असेल. हळूहळू थेंब थेंब ट्रिप 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 सांडत मरण पावलं. जितकं दुःख भोगता येईल ते दुःख प्रभू येशू ख्रिस्ताने भोगलं. एका झटक्यात प्रभू येशू ख्रिस्त मरण पावलं. म्हणून आम्हाला ते पाहायला मिळतं की तेही वधस्तंभावरचं मरण झालं, जे मरण अवघड सोपं नव्हतं, खूप अवघड, खूप अवघड. आपण विचार करू शकत नाही, इतकं अवघड ते वचन होतं, इतकं अवघड तिचं मरण होतं. आणि ख्रिस्ताने वधस्तंभावरचं मरण स्वीकारून शैतानावर विजय मिळवला आणि त्याच्या ह्या विजयामुळे आम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करण्याच्या रांगेत उभे झालो किंवा देवाच्या राज्याचे वाटेकरी झालो. योहान शुभवर्तमान याचा 1 अध्याय 12 वचनाप्रमाणे आम्ही देवाची लेकरं झालो. त्याच्या वधस्तंभावर मरण्यामुळे आम्ही त्या रांगेमध्ये उभे आहोत, त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याकरिता. आणि वधस्तंभाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये काय आहे? पहिल्या गोष्टीकडे आपण जाऊया की वधस्तंभाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये काय आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय पापाची क्षमा होऊ शकत नाही. प्रभू येशूने वधस्तंभावरती देवाचं सामर्थ्य दाखवलं. पवित्र शास्त्र सांगतं, मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय? आता मनुष्य आपलं स्वतःचं तारण साधून घेऊ शकतो का? नाही. कारण जगामध्ये पाप आलं आणि पापामुळे मरण आलं. आता मेलेला माणूस मेलेल्या माणसाला वाचू शकतो का? नाही वाचू शकत. आम्ही पापी होतो कारण शास्त्र सांगतं की जे पापामध्ये आहेत ते मेलेले आहेत. मग मेलेला माणूस मेलेल्या माणसाला जिवंत करू शकतो का? जो जिवंत आहे त्याला मेलेल्या माणसाला जिवंत करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आमच्यासाठी आला, मनुष्य रूपाने तो आला आणि त्याने वधस्तंभावर मरण स्वीकारलं. तेही वधस्तंभावर म्हणजे त्याने मरण स्वीकारलं, ते ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, मरण स्वीकारलं, पण तेही वधस्तंभावरच मरण स्वीकारलं, जे हळूहळू हळूहळू त्याचे 39 फटके खाल्ल्यामुळे आम्ही रोग आमची बरे झाले. कुठल्याच प्रकारचा रोग आमच्या जीवनामध्ये राहिला नाही. त्याच्या मरणामुळे आमच्या पापांची क्षमा झाली. आणि वधस्तंभ म्हणजे काय आहे? आमच्या पापक्षमेचं ठिकाण म्हणजे वधस्तंभ आहे. वधस्तंभ म्हणजे काय आहे? ज्या ठिकाणी देवाची प्रीती प्रगट होते तो वधस्तंभ आहे. वधस्तंभ म्हणजे काय आहे? ज्या ठिकाणी देवाची क्षमा आम्हाला पाहायला मिळते किंवा देवाची क्षमा आम्हाला दिसते तो वधस्तंभ आहे. वधस्तंभ म्हणजे काय आहे? मनुष्यासाठी देवाने निर्माण केलेल्या तारणदायी योजना म्हणजे वधस्तंभ आहे. मनुष्यासाठी देवाने जी तारणदायी योजना निर्माण केलेली आहे तो वधस्तंभ आहे. वधस्तंभ म्हणजे काय आहे? सार्वकालिक जीवनामध्ये जाण्याचं दार म्हणजे वधस्तंभ आहे. वधस्तंभ म्हणजे काय आहे? देवासंगती पुन्हा आम्हाला हस्त आंदोलन करता येईल हे असणारं आमच्यासाठी ते एक ठिकाण आहे. वधस्तंभ म्हणजे काय आहे? ज्या ठिकाणी आम्ही देवाची मुलं पुन्हा होऊ शकतो तो म्हणजे वधस्तंभ आहे. वधस्तंभ म्हणजे काय आहे? उत्पत्ती 3 अध्याय आणि 15व्या वचनाची पूर्तता म्हणजे तो वधस्तंभ आहे. आणि वधस्तंभ म्हणजे काय आहे? वधस्तंभामध्ये देवाची कृपा, देवाची दया, देवाची कृती स्पष्टपणे दिसते, तो म्हणजे वधस्तंभ आहे. वधस्तंभ म्हणजे काय आहे? देवाची प्रीती, जी मूर्तिमंद प्रतिमा म्हणजे तो वधस्तंभ आहे. वधस्तंभ म्हणजे काय? आमच्या जीवनामध्ये आम्ही वधस्तंभाकडे कशा प्रकारे पाहतो? प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही वधस्तंभाकडे पाहतो, पण काय आम्ही तो वधस्तंभ फक्त मोकळा पाहतो का? खिळलेला ख्रिस्त आम्ही त्या ठिकाणी पाहतो. आमच्या विचार करण्याच्या आपल्या बुद्धीवर अवलंबून आहे. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो आम्ही वधस्तंभ कशा प्रकारे पाहतो? आज दुपारी बसलो होतो, प्रार्थना करतो, प्रभुदेवा तुझ्या लोकांना देव तुझं असं वचन सांगायचं आहे, काहीतरी नवीन देवा. प्रार्थना करत असताना देवाचं वचन आलं आणि फिल्पकारास पत्र वाचत असताना वचन मिळालं आणि जवळजवळ 2-2.5 वर्षापासून ह्या विषयावर मी अभ्यास करतच होतो. नाही म्हटलं देवा आज वधस्तंभच आपण गाजवूया. आणि जेव्हा आम्ही वधस्तंभ गाजवतो परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणारा परमेश्वर. आणि आमच्या जीवनामध्ये देवाची योजना आहे प्रियांनो की आम्ही तो वधस्तंभ गाजवावा. आता जगामध्ये काय आहे? जगामध्ये मान आहे, सन्मान आहे, जगामध्ये खूप काही आहे, पैसा आहे,
आफ्रिका खंडामध्ये कितीतरी सोनं आहे, जगामध्ये भरपूर गोष्टी आहेत. परंतु ह्या सर्व गोष्टी जरी मिळाल्या तरी आपल्या आत्म्याचा नाश झाला तर त्याला काय लागतं? आणि आपलं तारण जर आम्हाला साधून घेता आलं नाही तर आम्हाला काय लाभ? आमच्या जीवनाला कुठल्या प्रकारचा लाभ जर आम्हाला आमचं तारण साधून घेता आलं? आमचं तारण आम्ही स्वतः करू शकत नाही. वधस्तंभाच्या पायथ्याशी गेल्याशिवाय आमचं तारण होऊ शकत नाही. आमचा देव हा सर्व समर्थ परमेश्वर आहे. आमचा देव एलशदाय परमेश्वर आहे. उत्पत्ती याचा 12वा अध्याय पहिलं वचन आणि दुसरं वचन जेव्हा आम्ही वाचतो तर आम्हाला पाहायला मिळतं की सर्व समर्थ देव अब्रामाला भेटला. सर्व समर्थ देव अब्रामा संगती चालला आणि सर्व समर्थ देव अब्रामाला वाढवत 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 गेला. आणि तो एलशदाय परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. उत्पत्ती याचा 15वा अध्याय पहिलं वचन आणि 6वं वचन जेव्हा आम्ही वाचतो त्या ठिकाणी त्या गोष्टीची पूर्तता आम्हाला पाहायला मिळते की आमचा परमेश्वर सर्व समर्थ एलशदाय परमेश्वर आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभामध्ये देवाचं सामर्थ्य जे दिसते ते रोमकारास पत्र पहिला अध्याय आपण 16वं वचन आपण या ठिकाणी वाचूया. कोणीतरी वाचा. तारणदायी देवाची कृपा आणि देवाचे सामर्थ्य आमच्या तारणासाठी खूप गरजेची आहे प्रियानो. रोमकारास पत्र पहिला अध्याय आणि 16वं वचन. मला सुवार्तेची लाज वाटत नाही. प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती तारण हा देवाचे सामर्थ्य असे आहे. प्रथम येऊद्यास आणि मग येण्यास. कारण तिच्या देवाचे न्यायत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट होते. नीतिमान विश्वासाने वाढते असा शास्त्र एक आहे. देवकडो वधस्तंभाशिवाय आमचं तारण होऊ शकत नाही. कारण कुठलाही मनुष्य स्वतः आपल्या पापांची क्षमा करू शकत नाही. आमचं तारण कुठलाही मनुष्य करू शकत नाही. आमचं तारण होऊ शकतं फक्त ख्रिस्ताच्या वधस्तंभातून. आणि जर आम्हाला ख्रिस्ताचा वधस्तंभ मिळाला नाही तर आमच्या जीवनाला काहीही लाभ नाही. म्हणून शास्त्र सांगतं की मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? पहिले करिंथ्याचा 15वा अध्यायामध्ये असं लिहिणारा असं म्हणतो, जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमचा विश्वास निष्फळ आहे. प्रभू येशूने त्याचं काम वधस्तंभावर आमच्या तारणासाठी केलं. आम्हाला आमच्या तारणाचे तारण झालं का नाही हे तपासणं आमच्या जीवनामध्ये खूप गरजेचं आहे. वधस्तंभाचं तारण साधण्याची इब्री लोकांस पत्र याच्या मला वाटतं 6व्या-7व्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे की वधस्तंभाचं तारण चाखण्याची आणि तारणाची माहिती मिळून घेण्याची इच्छा देवदूतांनी प्रगट केली परमेश्वराजवळ. परमेश्वराने त्यांना सांगितलं की हे जे तारण आहे ते आदामाच्या वंशजासाठी राखून ठेवण्यात आलेलं आहे. हे जे तारण आहे ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी रिझर्व करून ठेवण्यात आलेलं आहे. किती श्रेष्ठ लोक आहोत आम्ही, किती विशेष आहे की देवाने आम्हाला निर्माण केलं, आमच्यासाठी तारण सुद्धा रिझर्व करून ठेवलं. आता एखाद्या थिएटरमध्ये जा बरं, रिझर्व केल्याशिवाय बसू देतात का ते? एखाद्या ट्रेनमध्ये जाऊन पहा बरं, तुम्हाला रिझर्वेशन असेल तर आतमध्ये बसू देतात नाही तर बाहेर काढून द्या. परमेश्वराने तारणाची चव देवदूतांना चाखू दिली. तारणाची चव चाखण्याची संधी परमेश्वराने तुम्हाला आणि माझ्यासाठी ती राखून ठेवलेली आहे. आणि म्हणून वधस्तंभ जो आहे तो आमच्या तारणाचं सामर्थ्य आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय आमचं तारण होऊ शकत नाही. आमची कर्मकांड आमचं तारण करू शकत नाही. दर रविवारी चर्चला येणं, पंचामध्ये काम करणं, मोठ्या मोठ्या पदांवर काम करणं आमचं तारण करू शकतं का? नाही करू शकत. आमचं तारण ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय होऊ शकत नाही. सर्व आमच्या ह्या सर्व गोष्टी जर आमच्या तारणानंतर जर आम्ही हे करतो तर आमच्यासाठी लाभदायी आहे. संत पौल म्हणतो, जी सुवार्ता मला सोपवण्यात आली तिच्या सोबत आल्यानंतर हे सर्व माझ्यासाठी लाभदायी ठरेल. म्हणजे तारणा अगोदर जर ह्या सगळ्या गोष्टी मी करतो तर माझ्यासाठी ते लाभदायी नाही आहे. पण तारणानंतर जर मी ह्या सर्व गोष्टी करतो तर ते माझ्यासाठी लाभाच्या आहेत, संत पौल या ठिकाणी सांगतो. आणि वधस्तंभाचं सामर्थ्य आमच्या तारणात दिसायला पाहिजे. आमच्या तारणामध्ये जर वधस्तंभाचं सामर्थ्य जर दिसत नाही
तर प्रियांनो आमच्यासाठी खूप खेदाची ती गोष्ट आहे. आणि वधस्तंभ, दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया लवकर जो थोडा विषय मोठा आहे. वधस्तंभाचं सामर्थ्य आम्हाला कधी समजतं? फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 13 वचन असं सांगतं की आम्ही सर्व काही करण्यासाठी शक्तिमान आहोत. आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत आहे त्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला सामर्थ्याची गरज असते. आणि सर्व सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय आम्हाला मिळत नाही. आम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत, एक व्यक्ती म्हणून, एक सेवक म्हणून, ह्या जगासाठी, स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मंडळीसाठी, देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आम्हाला वधस्तंभाशिवाय करता येणार नाही. कारण ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं सामर्थ्य आम्हाला जीवन जगण्यासाठी, सेवा करण्यासाठी, देवाची कृपा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन करते. कारण की प्रभू येशूने ज्या वधस्तंभावरती देवाचं सामर्थ्य प्रकट केलं, म्हणून संत पौल म्हणतो की जो मला सामर्थ्य देतो त्याच्याकडून सर्व काही करावयास मी सर्व शक्तिमान आहे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मागील महिन्यातली गोष्ट आहे. माझ्या मावशीची मुलगी उमरीला राहते. साधारण 12-12:30चा वेळ असेल. जेवायला बसलो, त्यांचा फोन आला. मावशी म्हणे, अरे म्हणे तिची मुलगी 2 वर्षाची मुलगी, तिला म्हणे खूप भयंकर ताप आला म्हणे आणि तो ताप तिच्या डोक्यामध्ये गेला. आणि बरं, मग डॉक्टर काय म्हणतात, व्हेंटिलेटरवर टाकलं. पोरगी हालायला तयार नाही. उठलो, दवाखान्यात ऑर्बिटला गेलो. मग जाऊन पाहिलं तर मुली हात एकदम वापरे करून पडलेली. व्हेंटिलेटर चालू, त्याच्यामध्ये पण काही सुधारणा मला दिसत नव्हती. तिच्या आईने मला पाहिला, ती रडायच्या अगोदरच आतमध्ये गेलं. पोरीला पाहिला, हात ठेवला तिच्या डोक्यावरती. त्यांचं कोणी नातेवाईक असेल ते म्हणे, हात नका लावून नाही. तिला असं वाटत असेल काहीतरी. तिला थोडंसं तिचा हात झटकला आणि तिच्यासाठी प्रार्थना केली. आतून बाहेर आलो. तिच्या आईला म्हटलं, देवाने तिला पाहिलेलं आहे. ते प्रभूमध्ये नाहीत, देवाने तिला पाहिलेलं आहे, ती बरी होणार आहे. कोणीच रडू नका, पडू नका. देव त्याचा चमत्कार दाखवणारा परमेश्वर आहे. ह्या गोष्टी सांगून मी बाहेर आलो. आणि मला काम होतं म्हणून मी पप्पाला म्हटलं, चला आपण जाऊ. झाली म्हटलं प्रार्थना, ती बरी होते म्हटलं. पप्पा म्हणालो, काही म्हणतो म्हणून. बरं म्हटलं, झालं ना प्रार्थना झाली म्हटलं, बरी होते म्हटलं. मी हे सामर्थ्य कुठे? हे सामर्थ्य आम्हाला मिळू शकत. दुपारचे 4 वाजता त्यांचा फोन आला, तिची तब्येत बरी आहे म्हणे, व्हेंटिलेटरवरून काढलं. आमेन. तिथून काढलं आणि तिथून त्यांच्या ज्या डॉक्टरांनी परत आमच्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तिला परत, साध्या हॉस्पिटलमध्ये परत तिला ओरा सरांकडे ती भरती होती. ओरा सरांकडे तिला परत ॲडमिट केलं आणि तिचा इलाज त्या ठिकाणी 1-2-3 दिवस चालला आणि तिने परत केलं. डोक्यात गेलेला ताप, व्हेंटिलेटरवर मुलगी, सगळे रडून राहिले. आपण जाऊन प्रार्थना करतो, ती मुलगी वाचते. कोणाचं सामर्थ्य? हे सामर्थ्य आम्हाला कुठून प्राप्त होते? हे सामर्थ्य आम्हाला वधस्तंभाकडून प्राप्त होते. आणि आमचे शब्द, आम्हाला शक्ती कुठून येते? परमेश्वराकडून. त्याच्याकडून आल्याशिवाय ह्या गोष्टी घडत आम्ही काहीच करू शकत नाही. आमचा विश्वास असणं महत्त्वाचा आहे. आणि इब्री लोकांस पत्रामध्ये लिहिलेला आहे की तुमचा विश्वास हा कृतीने दिसला पाहिजे. आम्ही कृती करत नाही तर आमचा विश्वास निष्फळ आहे. सहज गेलो आणि म्हटलं, मी झालं म्हटलं, काही रडायची गरज नाही. ते थोडे आश्चर्यचकित झाले सगळे लोक. आणि ते प्रभूमध्ये नाही, प्रभूमध्ये नसल्यामुळे त्यांच्यासाठी तो हसायचा विषय आहे. पण मी सांगून मी आपला निघून आलो घरी. पण देवाने त्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी दाखवलं आणि ती मुलगी बरी झाली. मरणाच्या दारातून ती मुलगी बाहेर आली. आणि तिचे आईवडील सुद्धा या गोष्टीसाठी मान्य होतात की हा चमत्कार तो परमेश्वराचा चमत्कार आहे. आणि वधस्तंभाकडून देवाच्या सामर्थ्याने जे पण शक्ती आणि जे पण आपल्याला बोलायची जे सामर्थ्य मिळतं ते वधस्तंभाकडून आलेलं असावं. आपल्या स्वतःच्या याच्यातून आलेलं नसावं. जेव्हा आम्ही स्वतः काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो तर त्या गोष्टी घडत नाहीत. वधस्तंभाकडून, प्रभू येशू ख्रिस्ताकडून आल्याशिवाय या गोष्टी घडत नाही. आणि आमच्या अशक्तपणामध्ये सुद्धा तो आम्हाला आधार देणारा परमेश्वर आहे. आम्हाला शक्ती पाहिजे, आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि म्हणून संत पौल म्हणतो की माझी कृपा तुला पुरे आहे.
संत पौल म्हणतो प्रभू माझ्या जीवनामध्ये असं आहे तसं आहे. परमेश्वर संत पौलाला म्हणतो माझी कृपा तुला पुऱ्या आहे. आणि देवाची कृपा वधस्तंभापासून वाहते. त्या कृपेमध्ये येणं, त्या कृपेला बिलगून राहणं आमच्या जीवनामध्ये फार गरजेचं आहे प्रिय. ज्या वेळेस आम्ही अशक्तपणामध्ये आहोत, ज्या वेळेमध्ये आम्ही कुठेतरी फसलेलो आहोत, त्या ठिकाणी आम्हाला एल शदाय आमच्या परमेश्वराला हाक मारण्याची गरज आहे. आणि त्या ठिकाणी आम्हाला देवाचं सामर्थ्य पाहायला मिळतं. तिसरी गोष्टीकडे आपण जाऊया की देवाचं सामर्थ्य, ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं सामर्थ्य आम्हाला कधी लागतं. यशया याचा 40वा अध्याय आपण काढूया आणि 29 आणि 30 वचन ह्या वेळेस आपण वाचूया. थोडा वेळ घेतला चालेल. यशया याचा 40वा अध्याय 29 आणि 30. तो भागलेला जोर देतो, तो भागलेल्या जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो, निर्बलास विपुल बल देतो, तरुण थकतात, भागतात, घर बांधितले ठेचा खातात, हा तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. आमेन. देवाचं सामर्थ्य, ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं सामर्थ्य, जे भागलेले आहेत, थकलेले आहेत त्यांना जोर देण्याचं काम करतं. आणि वधस्तंभ हा लाकडाचा नाही आहे तर तो देवाचा सामर्थ्य आहे. वधस्तंभ हा लाकडाचा नाही तर तो देवाचं सामर्थ्य आहे. आणि मत्तय शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 28 वचन असं सांगतं, अहो कष्टी आणि भारकरांजन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि आम्ही खूप पळत आहोत आमच्या जीवनामध्ये, खूप धावत आहोत. पैशाच्या मागे म्हणा, कामाच्या मागे म्हणा, कुटुंबाच्या मागे म्हणा, खूप धावत आहोत, खूप पळत आहोत. आमच्या पळण्याला काही अंत राहिलेला नाही. पण आम्ही आमच्या जीवनामध्ये इतके धावत आहोत प्रियांनो, काम करत असताना आमचा मालक आनंदी राहिला पाहिजे म्हणून धावत आहोत. आमच्या कुटुंबातले आमचे वडील आनंदी राहिले पाहिजे म्हणून धावत आहोत. खूप धावत आहोत, खूप पळत आहोत. आमच्या पळण्याला काही अंत राहिलेला नाही. पण ज्या वेळेस आम्ही त्या वधस्तंभाकडे येतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आमच्या सोबत उभा राहतो. मार्क शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 45 आणि 50 ह्या वचनांमध्ये आम्ही जेव्हा पाहतो तर शिष्य वल्ली मारून थकले होते. वारा तोंडचा असल्यामुळे खूप थकले होते. वादळाला प्रभू येशू ख्रिस्त शांत करतो. समुद्रावर चालणारा आमचा परमेश्वर आहे. आणि जेव्हा आम्हाला वाटतं की आम्ही कुठेतरी फसलेलो आहोत, आम्हाला त्याला आवाज देणं गरजेचं आहे. हो प्रभू, तू ये आणि तू आमचा मार्गदर्शक हो, आम्हाला आधार देणारा परमेश्वर, आम्हाला ताकद देणारा परमेश्वर. जेव्हा आम्ही त्याला आवाज देतो तो आमच्यासोबत उभाच आहे आणि तो आमचा ऐकणारा परमेश्वर आहे. आणि तो आमच्या प्रत्येक परिस्थितीवर विजय मिळवणारा परमेश्वर. थकले होते ते, खूप थकले होते, वल्ली मारून थकले होते. परंतु जेव्हा प्रभू आला तेव्हा सर्व शांतता त्या ठिकाणी झाली, आम्हाला पाहायला मिळाली. म्हणून आमच्या धावण्याला अंत जर नसेल तर आम्ही प्रार्थना केली पाहिजे, प्रभू आता कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तू आशीर्वादित कर. आणि आम्हाला ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पळणं आणि धावणं खूप गरजेचं आहे. जीवनामध्ये खूप धावत आलेलो आहोत. आता ह्या शेवटच्या काळामध्ये जगत असताना आम्हाला त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे धावणं, पळणं खूप गरजेचं आहे. लोकांपर्यंत पोहोचणं, देवाचं वचन त्यांच्यापर्यंत कारण जर आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार नाही तर शेवटचा दिवस जवळ नाही जेव्हा आमचा मालक येऊन आम्हाला विचारेल की तुम्ही ह्या जगामध्ये देवाच्या सेवेसाठी काय, जे लोक तुम्हाला तुमच्या शेजारी पाजारी दिले होते त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं विचारणार आहे. आमचा मालक आम्हाला विचारणार आहे, निश्चित विचारणार आहे. प्रत्येकाला ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ द्यावं लागणार आहे. तुम्ही असो का मी असो, न्याय आमचा चुकणार आहे का? नाही चुकणार. आम्हाला उत्तर प्रत्येकाला द्यावं लागणार आहे. त्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारचा बहाणा मारता येणार नाही. चौथी गोष्ट आपण पाहूया की देवाचं सामर्थ्य स्तुती स्तवनामध्ये आहे. देवाच्या वधस्तंभाचं सामर्थ्य त्याच्या स्तुती स्तवनामध्ये आहे. निर्गम याचा 15वा अध्याय आणि 2 आणि 3 वचन यावेळेस आपण वाचूया. थोडं आपण लवकर जात आहोत, हा विषय खूप मोठा आहे. याच्यानंतर एक मुद्दा आहे आणि मग आपण संपवूया.
निर्गम याचा 15वा अध्याय 2 आणि 3 वचन. परमेश्वर माझे बल व माझा स्तोत्र विषय आहे. परमेश्वर माझे बल व माझा स्तोत्र विषय आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. माझा देव हाच, याचे मी स्तोत्र गाईन. हा? हाच माझ्या पित्याचा देव, मी याचा महिमा गाईन. परमेश्वर रणधीर आहे, यावे हे त्याचे नाम. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर आपला प्राण सोडत होता. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त असं लागू करून आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेस अब्राहम इसाकाचं अर्पण करत होता, उत्पत्ती याचा 22वा अध्याय 8वं वचन आणि 13वं वचन आपण जेव्हा वाचतो तेव्हा आम्हाला पाहायला मिळतं अब्राहमाने कुठे पाहिलं? वर पाहिलं. तिथे तो शिंगामध्ये कोबरा अडकलेला होता. त्याचे शिंग अडकलेले होते. त्याला काढला आणि त्याचं अर्पण केलं. त्या ठिकाणी आम्हाला वधस्तंभ त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्या ठिकाणी त्याने त्या ठिकाणी पाहिलं, वर पाहिलं. आणि शास्त्र सांगतं की तुम्ही आपली दृष्टी कुठे लावा? वरील गोष्टीकडे लावा, खालील गोष्टीकडे लावू नका, जगाकडे लावू नका. जगामध्ये सर्व संपणार आहे आणि देवाच्या राज्यामध्ये न संपणारा तो आनंद आहे. कलस्यकराचं पत्र 3रा अध्याय 2रं वचन आणि 5वं वचन आम्ही जेव्हा वाचतो तर वचन सांगतं की वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यावेळेस वधस्तंभावरती स्वतःचं होमार्पण म्हणून देवाला सादर केलं. तो ओलांडणाचा कोकरा होता. तो आमच्यासाठी आमच्या पापाचं प्रायश्चित होता. तो आमच्यासाठी होमार्पणाचा यज्ञ झाला. गलतीकारास पत्र 5वा अध्याय 24 आणि 25 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं होमार्पणाचा यज्ञ अर्पण्यात आला. होमार्पण झाल्यानंतर देवाला सुवास प्राप्त होतो. जे अर्पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती दिलं, त्या वधस्तंभावरती अर्पण झाल्यानंतर तो सुवास परमेश्वराला प्राप्त झाला. आणि आमचं स्तुती आणि स्तवनाचं जे सामर्थ्य आहे ते वधस्तंभापासून आलेलं असतं. जेव्हा पण आम्ही स्तुती आराधना करतो, आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या डोक्यामध्ये नेहमी तोच विचार असायला पाहिजे, ख्रिस्ताचा वधस्तंभ आमच्या स्तुती स्तवनामध्ये असावा. म्हणून गीतकार म्हणतो वधस्तंभ हेच आमचे भूषण. किती विशेष आहे. आणि आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही पाहतो की वधस्तंभ हे देवाचे ज्ञान आहे. शेवटच्या मुद्द्याकडे आपण जाऊया की वधस्तंभ हे देवाचे ज्ञान आहे. आम्हाला देवाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर हे ज्ञान आम्हाला वधस्तंभाच्या जवळच मिळेल, दुसरीकडे मिळणार नाही. करिंथकराचं पत्र 1ला अध्याय पहिले 18वं वचन वाचू, नंतर 19वं वचन आपण वाचणार आहोत. पहिले करिंथ 1ला अध्याय 18 आणि 19. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यास वधस्तंभाविषयीचे शिक्षण मूर्खपणाचे आहे. तरी ज्यास तारण प्राप्त होत आहे अशा आपणास ते कोणाचे सामर्थ्य आहे? देवाचे सामर्थ्य. वधस्तंभाचं शिक्षण जगाकरिता मूर्खपणाचं आहे, पण आमच्याकरिता ते देवाचं. आमच्याकरिता जर ते देवाचं सामर्थ्य आहे तर जगाला आम्हाला सांगणं गरजेचं आहे की नाही, देवाचं सामर्थ्य हे वधस्तंभाचं सामर्थ्य आहे. देवाचं ज्ञान वधस्तंभापासून वाहते प्रियांनो. आणि आमच्याकडे जे ज्ञान आहे जर वधस्तंभाकडून जर नाही तर ते आमच्यासाठी मूर्खपणाचं आहे. आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं ज्ञान असू द्या, जर ते वधस्तंभापासून जर आम्हाला मिळालेलं नाही तर आमच्या जीवनासाठी ते मूर्खपणाचं आहे. पण जर ते वधस्तंभापासून जर आलेलं आहे तर ते आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. मनुष्याने जगातल्या सर्व डिग्र्या मिळवल्या आणि जर देवाचं ज्ञान माहीत नाही तर आमच्या जीवनाकरता ते खूप कठीण गोष्ट आहे. स्तोत्र पाळतो म्हणून मला वयोवृद्धांपेक्षाही जास्त समजतं. स्तोत्रकर्ता म्हणतो की हे देवा, मी तुझं वचन वाचतो, पाळतो, म्हणून मला वयोवृद्धांपेक्षाही जास्त समजते. आम्हाला देवाचं ज्ञान देवाच्या वचनाशिवाय भेटू शकत नाही. आणि वचन शब्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण शास्त्र सांगतं प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. वचन तोच आहे, शब्दही तोच आहे. त्याच्याकडून आल्यापासून आम्हाला काही मिळू शकते का? नाही मिळू शकत. आणि योहान वर्तमान 1ला अध्याय 14वं वचन असं सांगतं की शब्द तो देही झाला, त्याने आम्हाला तो त्या क्रूस खांबावरती मरण पावला. म्हणून
शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की लिहिणारा खूप चातुर्याने पवित्र शास्त्र पवित्र आत्म्याने प्रेरित झालं. भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला समजत नाही, परंतु शास्त्रामध्ये आता काही लोक म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्त यहुदी लोकांनी चिन्ह मागितलं. परमेश्वर म्हणाला की मी यहुदी लोकांना चिन्ह फक्त चिन्हा व्यतिरिक्त मी दुसरं काही देणार नाही. त्यांना योनाच्या चिन्हाविषयी दुसरं काही मिळणार नाही. योना 3 दिवस 3 रात्र माशाच्या पोटात राहिला. मनुष्याचा पुत्र देखील जमिनीच्या पोटात 3 दिवस आणि 3 रात्र राहील. आता विचार करा, जर प्रभू येशू ख्रिस्त शुक्रवारी मरण पावला, शुक्रवारची रात्र, शुक्रवारचा दिवस, शनिवारची रात्र, शनिवारचा दिवस झाले 2 दिवस, तिसरा दिवस कसा येईल? रविवारी तर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. परंतु त्यावेळेचं जे मोजमाप होतं ते वेगळ्या प्रकारचं होतं. त्या काळामध्ये ओलांडण सण, मग शब्बात दिवस, वेगळ्या वेगळ्या प्रकारे ते मोजायचे. शब्बात दिवस 15 दिवसाच्या नंतर वेगळ्या स्वरूपामध्ये शब्बात दिवसाची हे यायची. वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये आल्यामुळे आपल्याला ते पाहायला मिळतं. परंतु परफेक्ट आहे, देवाचं वचन विश्वसनीय आहे आणि सत्य आहे. योहानकृत शुभवर्तमान 19वा अध्याय आणि 34वा वचन आपण जर वाचलं तर मला तुम्हाला सांगू द्या, माझ्या जीवनामध्ये की ख्रिस्ताच्या वधस्तंभाची साक्ष आम्हाला ह्या ठिकाणी वाचायला मिळते. क्रियात्मक ह्या ठिकाणी आम्हाला साक्षीदार पाहायला मिळतो की तो ख्रिस्त त्या वधस्तंभावरती मरण पावला. आपण एकदा वाचूच येते वचन. योहानकृत शुभवर्तमान 19वा अध्याय आणि 34वा वचन. तरी शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला खुपसला, रक्त व पाणी निघाले. पुढं ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली, त्याची साक्ष खरी आहे. आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे. यासाठी की कोणी विश्वास धरावा, तुम्ही आणि मी विश्वास धरावा. त्याची साक्ष खरी आहे, कारण त्याने पाहून ते त्या गोष्टीची साक्ष दिलेली आहे. त्याच्यासमोर तो मरण पावला. वधस्तंभाची साक्ष ह्या वचनामध्ये आहे. आम्ही ज्या गोष्टी आम्ही पाहतो त्याच गोष्टीविषयी आमच्या जीवनामध्ये आम्ही साक्ष देतो. ज्या गोष्टी आम्ही पाहत नाही त्या गोष्टीविषयी साक्ष देतो का? नाही देत. जर आम्ही पाहिल्या वाचून जर बोलतो तर आम्ही खोटं बोलतो. परंतु हा व्यक्ती त्याने पाहिलं आणि तो वधस्तंभाविषयी त्या ठिकाणी साक्ष देत आहे. म्हणून देवाचं सामर्थ्य, वधस्तंभाचं सामर्थ्य आणि देवाचं ज्ञान आपण ज्यावेळेस पाहत आहोत त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की साक्षीदार आपण पाहिलेला आहे. आणि देवाच्या ज्ञानामुळे आमची उन्नती होते. देवाचं ज्ञान आम्हाला लीन आणि नम्र बनवते. देवाचं ज्ञान आम्हाला वधस्तंभाच्या पायथ्यापासून सुरुवात करून सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाते. प्रकटीकरण याचा 4था अध्याय आणि 10वा आणि 11वा वचन आपण जर वाचलं तर आम्हाला त्या ठिकाणी 24 वडील पाहायला मिळतात. आणि ते 24 वडील जेव्हा आम्हाला ते पाहायला मिळतात तर त्यांच्या डोक्यावर काय जीवनाचा मुकुट असतो. प्रकटीकरण पुस्तक आम्ही जेव्हा वाचतो आम्हाला पाहायला मिळतं त्यांच्या डोक्यावर काय आहे? जीवनाचा मुकुट आहे. परंतु आम्ही जेव्हा बाप्तिस्मा घेतलो तेव्हा आम्हाला आमचे बाळासाहेब म्हणतात शेवटपर्यंत विश्वासू राहा, कारण तुम्हाला काय मिळेल? जीवनाचा मुकुट मिळेल. वचन वाचूया आपण 4था अध्याय 10वा आणि 11वा वचन. असंच मिळतं का कुठलाही मुकुट? त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ते मिळवलेलं आहे. आणि त्यांना ते मुकुट असेच मिळाले नाही तर त्यांनी त्यासाठी काहीतरी केलेलं आहे. आल्याशिवाय आमच्या जीवनामध्ये आम्हाला मान सन्मान मिळू शकत. वधस्तंभाजवळ जेव्हा आम्ही येतो तेव्हा आम्हाला मान मिळतो, सन्मान मिळतो. हे लोक वधस्तंभाजवळ गेले म्हणून त्यांना ह्या सर्व गोष्टी मिळाल्या. जीवनाचा मुकुट असाच प्राप्त होणार. जीवनाचा मुकुट पाहिजे आम्हाला त्या वधस्तंभापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ते आणि करीन तेथील मंडळीला संत पौल म्हणतो
कोणी हेल्लेनी नाही, कोणी यहुदी नाही, कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही, कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, कोणी मालक नाही, कोणी दास नाही. आम्ही एक आहोत, आम्ही देवाची लेकरं आहोत. आणि जेव्हा आम्ही हा विचार करून आमच्या जीवनामध्ये जगतो की आम्ही सर्व लोक एक आहोत, तर निश्चित परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. दानिएलाच्या पुस्तकामध्ये जेव्हा नबुकदनेस्सर राजाने सर्व ज्ञानी विज्ञानी सर्व लोकांची कत्तल करण्याचं मनामध्ये आणलं, तेव्हा दानिएल खूप चतुर होता. तेव्हा त्यांच्याशी तो बोलत असताना बोलला, तेव्हा थोडा वेळ तरी द्या आम्हाला की आम्ही तुमचं स्वप्न सांगू, त्याचा अर्थ सांगू. आमचा देव आम्हाला प्रगट करणारा परमेश्वर आहे. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही ख्रिस्तियन नात्याने दरवेळेस आम्ही प्रार्थना करतो, देवा मलाच मिळू दे, देवा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला सर्व पाहिजे, मलाच पाहिजे. आम्ही दुसऱ्याविषयी विचार करतो का? पण दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनगो यांनी प्रार्थना केली की प्रभू देवा हे तू आम्हाला प्रगट कर. नबुकदनेस्सर राजाच्या स्वप्नाचा अर्थ परमेश्वराने दानिएलला प्रगट केला. त्यांनी प्रार्थना जर केली असती की प्रभू मलाच मिळू दे, तर देवाने त्यांना प्रगटच केलं नसतं. त्यांनी एकत्र येऊन प्रार्थना केली की प्रभू देवा हे आम्हाला तू प्रगट कर, आम्हाला मिळू दे. जेव्हा आम्ही आमच्या सर्वांसाठी प्रार्थना करतो तर निश्चित आम्हाला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग दानिएलाचं पुस्तक याचा 2रा अध्याय 5वं वचन, 12वं वचन, 14, 18, 46 ही सर्व वचन जेव्हा आम्ही वाचतो प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं नबुकदनेस्सर राजा काय म्हणतो, देवाने प्रगट केल्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाही. कारण स्वप्नाचा अर्थ, स्वप्न फक्त नबुकदनेस्सर राजाला माहीत होतं, त्याने ते स्वप्न कोणाला सांगितलेलं नव्हतं. ते प्रगट परमेश्वराने दानिएलाला केलं आणि तो अर्थ दानिएलाने त्याला सांगितला. म्हणून त्या ठिकाणी नबुकदनेस्सर राजा परमेश्वराला धन्यवाद देतो. आणि वधस्तंभाचं सामर्थ्य व देवाचं ज्ञान ख्रिस्ताच्या समीप आल्याशिवाय आम्हाला मिळू शकत नाही. आणि त्याच्या संगती वेळ घालवल्याशिवाय आम्हाला मिळू शकत नाही. वधस्तंभाचं सामर्थ्य व देवाचं ज्ञान ख्रिस्ताच्या समीप आल्याशिवाय, त्याला ओळखल्याशिवाय, त्याच्या संगती वेळ घालवल्याशिवाय आम्हाला मिळू शकत नाही. आणि आमच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही वेळ घालवतो, आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही वधस्तंभाकडे पाहतो, तर लक्षात घ्या आमचा देवाचा तारणदायी वधस्तंभ आमच्यासाठी तो होता. त्याचं जे तेही वधस्तंभावरचं जे मरण होतं त्याविषयी आम्ही खूप गांभीर्याने जेव्हा विचार करायला लागतो, तेव्हा निश्चित देव तुम्हाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. म्हणून आपण प्रार्थनेमध्ये राहूया. शेवटच्या काळामध्ये आपण जगत आहोत. नेहमी प्रार्थना आपण करूया की प्रभू देवा आमच्या जिल्ह्यातील लोकांचं, आमच्या महाराष्ट्रातील लोकांचं प्रत्येकाचं तारण उघडणं, प्रत्येकाच्या कुटुंबातल्या व्यक्तीला ख्रिस्त समजावा, त्यांचं जीवन पालटावं आणि त्यांचं जीवन प्रकाशाने भरून जावं असं होतं. शेवटची साक्ष सांगतो आणि मग संपवतो. आम्ही जवळजवळ 2024 प्रार्थना सुरू केल्या. आम्ही दर रविवारी अकोल्याच्या प्रत्येक कोपऱ्याला जाऊन प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना केली, प्रभुदेवा पाऊस नाही. 2024 परिस्थिती गंभीर होती, परमेश्वराने पाऊस दिला. 2025 प्रार्थना केली, प्रभुदेवा भरभराट येऊ दे, आशीर्वाद येऊ दे. परमेश्वराने प्रार्थना ऐकली, आशीर्वाद आला आणि भरभराट अकोला जिल्ह्यामध्ये आली. आम्ही प्रार्थना केली इलेक्शनच्या वेळेस की प्रभुदेवा सर्व मार्ग मोकळे कर, ह्या शहराला तुझ्या बुद्धी आणि चातुर्याने तू चालव. ह्या शहरामध्ये आमदारही निवडून आले, देवाच्या बुद्धीने आणि सामर्थ्याने निवडून आले, तिकडे आणि इकडे एका ठिकाणचे दोन्ही लोक निवडून आलेले. प्रार्थना आम्ही जेव्हा करतो खूप छोट्या छोट्या साक्षी असतात, परमेश्वर त्याच्यामध्ये आशीर्वाद देत जातो. मागील 3 महिन्या अगोदर जर तुम्ही मला पाहिलं असतं तर माझी परिस्थिती खूप बिकट होती प्रियांनो. जवळजवळ एका आठवड्यामध्ये मला 10 लाख रुपये लॉस झाला. एका आठवड्यात माझ्या प्लॉटची खरेदी आणि मी प्रार्थना केली, प्रभुदेवा पैसे गेले, आता कसं. पण मी माझ्या कुटुंबासमोर हजर झालो, म्हटलं असं असं झालं, असा असा प्रॉब्लेम आला. आई म्हणे घाबरायचं कारण नाही, प्रभू दिन. आम्ही आमच्या परमेश्वराजवळ जेव्हा प्रार्थना करतो, देव सर्व गोष्टी भरून काढणारा परमेश्वर. एका आठवड्यामध्ये, जास्त वेळ लागला नाही, एका आठवड्यामध्ये 10 लाख रुपये माझा लॉस झाला. दुसरा असता तर आत्महत्या करून टाकली असती ते. परंतु जेव्हा आम्ही वधस्तंभाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये असतं त्यावेळेस आमचं जीवन आशीर्वादाने भरतं. याचं सुद्धा मला टेन्शन नाही, कारण प्रभू
पुरवत आहे. म्हणून मी अगोदरच सांगितलं, देणारा, ठेवणारा आणि वाढवणारा तो परमेश्वर. आम्ही आमच्या जीवनामध्ये काहीच कमी करू शकत नाही किंवा काही मोठं करू शकत नाही. देव करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला सर्वांना आशीर्वाद मिळो. देव तुम्हाला आशीर्वाद देतो. थँक्यू. थँक्यू पळतात. सुंदरसं वचन आपल्याकडं त्यांनी आम्हाला दिलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून उपकार मानते. खरोखर त्यांनी वधस्तंभाच्या सामर्थ्याविषयी आपल्याला सांगितलं आणि सुंदर असे 5 मुद्द्यावर त्यांनी आपलं व्यक्त केलं, जे आम्हाला मांडणा दिला ते सुंदर असा दिलेला आहे. त्यांनी क्षमा, प्रीती आणि सार्वजनिक जीवन हे वधस्तंभावर आल्याजवळ मिळतं. स्तुती, गायन आणि खरोखर अशक्य गोष्टी शक्य करणारा परमेश्वर आहे. त्यांनी एक सुंदर असं उदाहरण आपल्याला अब्रामाचं दिलं आणि अब्रामाने काय केलं की त्याच्या आयुष्यामध्ये क्रिया केली आणि क्रियेवाचून विश्वास हा निर्जीव आहे. आणि खरोखर आम्ही आमच्या जीवनात प्रथम स्थान परमेश्वराला द्यावा आणि आमच्या जशी परमेश्वराने क्षमा केली तशी आम्ही करावी. आणि खरोखर यशाया संदेशाने 53व्या अध्यायामध्ये जे काही विधित केलं होतं ते पूर्णपणे जसं परमेश्वराने वधस्तंभावर त्याचे हाल झाले आणि खरोखर त्याला लोकल कातरण्यासमोर गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. खरोखर असं मूर्तिमय जे त्याचं हे पाहून लोक त्याच्याकडं तोंड फिरत होतं. आणि खरोखर जेव्हा आम्ही अशी कल्पना करतो तेव्हा आम्हाला असंही असं वेदना होतात की खरोखर परमेश्वराने आमच्या पापासाठी किती असह्य असं दुःख तिथं सहन केलं. आणि खरोखर धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. जर कोणाचा वाढदिवस झाला असेल, कोणाला उपवाससाठी करायचे असेल तर त्यांनी समोर यावं. जर नाही तर ह्या वर्गणीवर उत्तर होईल. प्रार्थना. त्या वर्गणीवर प्रार्थना. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वी यांचे उत्पन्न करता प्रभू परमेश्वरा, सुंदर प्रार्थनेची वेळ दिली हे देवपा त्याबद्दल उपकार मानते. हे प्रभू परमेश्वरा विशेष करून हे देवपा आम्ही इकडे तिकडं न भटकता हे प्रभू परमेश्वरा तुझ्याकडे लक्ष लावा असं हे देवपा जे वचन सांगितलं ते खूप सुंदर रीतीने सांगितलं हे देवपा आणि ते प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबलं हे देवपा आणि आम्ही त्याच्यावर अंमल करू असं होऊ दे हे प्रभू परमेश्वरा. हे प्रभू परमेश्वरा ही जी काही भक्ती हे देवपा ती तू आशीर्वादित केली हे प्रभू परमेश्वरा, त्याबद्दल तुझे उपकार मानते प्रभू परमेश्वरा. इथं बसलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर हे देवपा. त्यांच्या जे काही समस्या असतील हे देवपा तू त्या निवारून दे हे प्रभू परमेश्वरा. हे प्रभू परमेश्वरा विशेष करून विनंती करते हे देव परमेश्वरा याच्यावर आशीर्वाद पाठव हे देवपा. हे देवपा याचा उपयोग तुझ्या कार्यासाठी व्हावा असं होऊ दे हे प्रभू परमेश्वरा. आणि अधिकाधिक तू हे देवपा त्याला
जास्तीत रीतीने दुप्पट तिप्पट रीतीने भरून काढ हे प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा परत एक वार तुझे उपकार मानते हे प्रभू परमेश्वरा. आणि ह्या सर्व संपूर्ण भक्तीला आशीर्वादित केलं त्याबद्दल उपकार मानते. ही सर्व लहानशी प्रार्थना करते तांदळा शुभ त्याच्या बोलून प्रयत्न म्हणून तू आहे. आपण आपल्याकडं आलेल्या लोकांचं फुल देतं, फुलाची पाकळी म्हणून काही ना काही आपण भेटवस्तू देत असतो. आणि तिने हे कार्य करत आहे त्यांच्या सेवेसाठी. मी त्यांना बोलवते आपल्या चर्चकडून आधी जाणकर समोर येते आणि आपल्याकडून त्यांना एक भेटवस्तू द्या. पंचमंडळ रेड मोजे स्वामीकडे व एरळी अलायन्स चर्च अकोला. माननीय बाळासाहेब पंच व मंडळी, कारण सर्व समर्थ प्रभू येशू ख्रिस्त यांच्या पवित्र नावात सलाम. आपणास कळविण्यात आनंद वाटतो की देवाच्या योजनेनुसार प्रार्थनापूर्वक अकोला अलायन्स योग अकोलाद्वारा अकोला प्रार्थना महोत्सव 2026 दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी ईस्टर निमित्ताने ईस्टर भजन संध्याकाळचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भजनासाठी भजनकर्ता म्हणून ब्रदर रजत लोंढे सिनाय ग्रुप मिरज हे लाभले आहे. सदर भजनाचा कार्यक्रम अलायन्स कॉन्फरन्स सेंटर अकोला येथे संध्याकाळी 7:30 ते 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमासाठी आपली मंडळीमध्ये विशेष प्रार्थना करण्यात यावी व आपण व आपली सर्व मंडळी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद. आपले विनंती अमोल सरदार अकोला अलायन्स युवक अकोला, दीपक शेटे अकोला अलायन्स युवक अकोला. धन्यवाद. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. विशेष करून तरुण संघ, महिला संघात आपल्या चर्चच्या लोकांना ज्यांनी शक्य होईल त्यांनी जाण्याचा प्रयत्न करावा. आता आपण शेवटची प्रार्थना करू, मग बाळासाहेबांकडून आशीर्वाद घेऊ. आपल्या जागरूक प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर वेळेचे प्रमाणे हो. आमच्या रोजची पात्राला आम्हाला दे, तसे आमच्या ऋणास करतो तसे ऋण आम्हास हो. आणि आम्हाला कशी जाऊ नकोस तर आम्हास वाटेपासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सुसंगती इथे उपस्थित प्रत्येकासोबत युगाच्या समाप्तीपर्यंत सदा सर्व काळ असो. बरं, काही सूचना आहेत की येत्या 26 तारखेला आपली जी उपास प्रार्थना आहे ती नोवेल स्कूल या ठिकाणी होईल. तर ठीक 7 वाजता येत्या 26 तारखेला आपली प्रार्थना त्यांच्या घरी राहील. त्याप्रमाणेच 27 तारखेची प्रार्थना वर्मा परिवारामध्ये, सौतपिताबाई वर्मा यांच्या परिवारामध्ये 27 तारीख म्हणजे शुक्रवारची प्रार्थना होईल. आणि शनिवारी 28 तारखेची जी प्रार्थना आहे ती अनुप अवसरे यांच्या परिवारामध्ये होईल. तर अशा प्रकारच्या सूचना आहेत. आणि ही प्रार्थना मोसाई सूचना वाचली असेल. आणि त्या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम आहे ईस्टरच्या संध्याकाळला. तर या सूचना लक्षात असू द्या. सोबतच 7 वाक्य आपले झालेले आहेत. आणि त्यासोबतच शनिवारच्या दिवशी आपले बाप्तिस्मे राहतील ईस्टरच्या आदल्या दिवशी. आणि ईस्टरच्या प्रीती भोजनाकरता आपण स्वखुशीने आपल्या परिवारातर्फे जे शक्य होईल ते आपण सहकार्य करूया, जेणेकरून ईस्टरचं सहभोजन